नमस्कार मित्रांनो, मी धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स नितीन जाधव बोलतोय। आपण आज एका शेतकऱ्याच्या रानामध्ये उभा आहे, ज्यांचं नाव आबदागिरी आहे आणि त्यांचा ऊस सध्या तुटायला लागलेला आहे, ऊसतोड चालू आहे आणि आपण त्यांना धन्वंतरीचा रिझल्ट विचारतोय। नमस्कार। नमस्कार। मला तुमचं नाव सांगा पहिला। माझं नाव प्रदीप पांडुरंग आबदागिरी, राहणार आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, महाराष्ट्र। बरं, फोन नंबर? फोन नंबर 84 21 11 24 24। मला सांगा, आता हे तुमचं रान दिसतंय, मला हे रान तुमचं क्षारपड वाटतंय। होय, रान म्हणजे याला आपण गावठी भाषेमध्ये तो चिबडं रान वाटतंय। चिबड। तर याचे तुम्ही मातीवर काय तपासली होती का? हा, माती मला जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी मातीचं परीक्षण करून आणलेलं आहे। हां, आणि त्या पद्धतीने त्यात काय घटक नाहीत ते घालून धन्वंतरीचं ही गाठलेलं बाकीचं मटेरियल। बरं, धन्वंतरीचं काय काय आपण प्रॉडक्ट वापरलेत? धन्वंतरीचं RPS 76 हां, आणि शुगर बॅक्टेरिया आणि शुगर केन किट वापरले। हां। बरं, मला सांगा, ह्याच्यामध्ये पहिलं तुम्ही किती टनेज घेत होता किंवा किती टनेज घेतले वर्षाला सरासरी? मी 25 टनाच्या वर, एकरी 25 टनाच्या वर उताराच घेतलेला होता। आता त्यातलं मी ही 27 गुंठ रान ठेवले, बाकी 10 गुंठ माझे शेततळ आहे। बरं, म्हणजे क्षारपड जमीन असल्यामुळे तुम्हाला यात अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं? माती खराब होती तुमची, माती खराब होती, कॅल्शियम युक्त जास्त होती। हां। बरं, मग या वर्षी तुम्हाला आता जो ऊस दिसतोय हा तुमचं तोड चालू आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे आता? आता माझ्या अंदाजे बघा, एक 27 गुंठ्यात एक 45 टन निघेल ऊस। 27 गुंठ्यामध्ये 45 टनाची तुम्हाला अपेक्षा आहे। अपेक्षा आहे। आता तुमचा हा ऊस दिसतोय, साधारण किती कांडे आता? 35 कांड्याचा आहे। जरा मोजता का? हां। 35 कांडे ऊस आहे। मला सांगा, तुम्ही आता हे धन्वंतरी प्रॉडक्ट वापरले, याची तुम्ही आळवणी फवारणी केलेली आहे, होय। तर याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहे का? हो, समाधान आहे यात। मातीची धारणा सुधारली आहे का? मातीची पोत सुधारला असं वाटतंय का तुम्हाला? मातीचं पोट सुधारलं आहे आणि खरंच एक नंबरच आहे धन्वंतरी। असं कधी आम्हाला कुठं बघितलंच नाही हे प्रॉडक्ट। बरं, आणि मग तुम्ही कमी खर्चात मी उत्पन्न चांगलं काढलेलं काढलेलं हां। आहे, मग तुम्ही याच्यामध्ये समाधानी आहे? समाधान क्षारपड जमीन असून तुमचं उत्पन्न सुधारायला लागलेलं आहे। सुधारायला. बरं,